श्री संतोष बांगर, श्री चंद्रकांत पाटील, श्री रईस शेख। मी राजेश कलावती उदयसिंग पाडवी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडवीन। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय भीम। श्री शिरीष कुमार नाईक, श्री रोहित पवार। मी शिरीष कुमार धेंबाई सुरुपसिंग नाईक विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय हिंद, जय आदिवासी। श्री रोहित पवार, श्री कैलास पाटील घाडगे आणि त्यानंतर मी डॉक्टर विजय कुमार जयाबाई कृष्णराव गावित विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार ते निष्ठापूर्वक पार पाडीन। श्री गिरीश महाजन, श्री दिलीप सोपल। श्री आमशा पाडवी, त्यानंतर श्री विजयसिंह पंडित आणि श्री राजेश बकाने। मी आमशा फुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो ने गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, अशा कायद्याद्वारे भारताची सार्वभौमता सार्वभौमताने व एकात्मताला उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी। मी सौ मंजुळा तुळशीराम गावित विधानसभेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय महाराष्ट्र, जय भीम, जय आदिवासी। मी काशीराम दगडीबाई वेचान पावरा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय महाराष्ट्र।